हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. आज आपण पाहणार आहोत क्लास 8th सब्जेक्ट इंग्लिश चॅप्टर 3.3 ट्रूथ या चॅप्टरमधील वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीज. चला तर मग सुरुवात करूयात. चिटचॅट सेक्शनमध्ये पहिला क्वेश्चन आहे, डू वी स्पीक द ट्रूथ ऑल द टाईम? म्हणजेच आपण नेहमी खरे बोलतो का? आन्सर येस, मोस्ट ऑफ द टाईम आय ट्राय टू स्पीक द ट्रूथ. हो, बहुतेक वेळा मी खरं बोलण्याचा प्रयत्न करतो. बट ॲट सर्टेन टाइम्स आय डू स्पीक लाईज. की काही वेळा मी खोटंसुद्धा बोलतो. सेकंड क्वेश्चन, व्हाय डू वी टेल लाईज? आपण खोटं का बोलतो? आन्सर, समटाइम्स वी टेल लाईज टू हाईड द ट्रूथ आउट ऑफ फिअर. की कधीकधी आपण खोटं बोलतो. का खोटं बोलतो? की भीतीपोटी आपण सत्य लपवतो, म्हणून आपण खोटं बोलतो. समटाइम्स वी ऑल्सो टेल लाईज टू प्रेज समवन. कधीकधी एखाद्याची खोटी स्तुती करण्यासाठी सुद्धा आपण खोटं बोलतो. थर्ड क्वेश्चन, हाऊ कॅन वर्ड्स हर्ट समवन? की शब्द एखाद्याला कसं दुखवू शकतात? आन्सर, वर्ड्स दॅट वी यूज हर्ट समवन्स इमोशन्स इफ दे आर नॉट यूज्ड केअरफुली. आपण जर शब्द काळजीपूर्वक वापरले नाही तर एखाद्याच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात आणि तो व्यक्ती किंवा ती व्यक्ती दुखावली जाऊ शकते. फोर्थ क्वेश्चन, वाय शूड वी टेक केअर ऑफ यूजिंग प्रॉपर वर्ड्स व्हाईल स्पीकिंग? की बोलत असताना आपण योग्य शब्द वापरण्याची खबरदारी का घेतली पाहिजे? आन्सर, वर्ड्स नॉट यूज्ड प्रॉपरली मे हर्ट अदर पर्सन्स समटाइम्स इमोशन्स. की आपण शब्द जर योग्यरित्या वापरले नाहीत तर एखाद्याच्या भावना दुखावल्या जातात. टू अवॉइड सच अ सिच्युएशन वी शूड टेक केअर ऑफ ओनली यूजिंग प्रॉपर वर्ड्स व्हाईल स्पीकिंग. की अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून आपण बोलत असताना योग्य शब्दांचा वापर करायचा आहे. फिफ्थ क्वेश्चन, हाऊ डू वी ब्रेक रिलेशनशिप्स? की आपण नाती कशी तोडतो? आन्सर, वी ब्रेक रिलेशनशिप्स बाय यूजिंग बॅड वर्ड्स टू इच अदर. आपण एकमेकांसाठी जे वाईट शब्द वापरतो त्यामुळं आपलं नातं तुटते. समटाइम्स वी ऑल्सो ब्रेक इट बाय टेलिंग लाईज. कधीकधी आपण खोटं बोलूनसुद्धा नातं तोडतो. बाय हर्टिंग इमोशन्स अँड सेंटिमेंट्स ऑफ अवर लव्ड वन्स. की ज्या व्यक्तीला आपण खूप प्रेम करतो, ज्याच्यावर खूप जीव लावतो, अशा व्यक्तीच्या भावना संवेदना दुखवूनसुद्धा आपण नातं तोडतो. ॲक्टिव्हिटी फर्स्ट ए, राईट डाऊन 5 थिंग्स दॅट मेक यू व्हेरी हॅप्पी. की अशा 5 गोष्टी लिहायच्या आहेत की ज्यामुळं तुम्ही खूप आनंदी होता. फॉर एक्झाम्पल, आवर टीम विन्स द मॅच. की आमच्या टीमने मॅच जिंकली. अशा 5 गोष्टी आपल्याला लिहायच्या आहेत. फर्स्ट, वेन आय गिफ्ट फ्रॉम समवन. की ज्यावेळेस मला एखाद्याकडून गिफ्ट मिळालं आहे ना, एखाद्याकडून आपल्याला गिफ्ट मिळालं तर आपण खूप आनंदी होतो. सेकंड, वेन आय गो फॉर आउटिंग विथ फॅमिली अँड फ्रेंड्स. की ज्यावेळेस मी माझ्या कुटुंबासोबत माझ्या मित्रांसोबत बाहेर जातो, बाहेर फिरायला जातो, बाहेरच्या प्रवासाला जातो, त्यावेळेस मी खूप आनंदी होतो. वेन टीचर प्रेझेस इन द क्लास. की ज्यावेळेस माझे शिक्षक मला माझ्या क्लासमध्ये माझी स्तुती करतात त्यावेळेस मी आनंदी होतो. वेन आय पार्टिसिपेट इन एनी कॉम्पिटिशन. जर मी एखाद्या कॉम्पिटिशनमध्ये एखाद्या स्पर्धेमध्ये भाग घेतला तर मी खूप आनंदी होतो. वेन माय पॅरेंट्स फुलफिल माय डिमांड्स.
की ज्यावेळेस माझे आईवडील माझ्या डिमांड, माझ्या मागण्या पूर्ण करतात त्यावेळेस मी आनंदी होतो. ॲक्टिव्हिटी बी, राईट डाऊन 5 थिंग्स दॅट आर हार्ड टू फॉरगेट बिकॉज दे हॅड अपसेट यू ग्रेटली. अशा 5 गोष्टी लिहा की ज्या विसरायला फार कठीण आहेत, कारण त्या गोष्टीमुळं तुम्ही फार मोठ्या प्रमाणात अपसेट होता, नाराज होता. फॉर एक्झाम्पल, माय बेस्ट फ्रेंड क्वारल्ड विथ मी, की माझा जो बेस्ट फ्रेंड आहे, माझा जो चांगला मित्र आहे, त्याने माझ्यासोबत भांडण केलं. ही गोष्ट न विसरणारी आहे, जी मनाला दुःख देऊन जाते. अशा 5 गोष्टी आपल्याला लिहायच्या आहेत. माय मॅथ्स टीचर स्कोल्डेड मी इन फ्रंट ऑफ द क्लास. माझ्या गणिताच्या शिक्षकांनी मला संपूर्ण क्लाससमोर, वर्गासमोर ते मला रागावले, माझ्यावर ओरडले. सेकंड, माय ग्रँडमदर्स डेथ, ज्यावेळेस माझ्या आजीचा मृत्यू झाला. थर्ड, माय फ्रेंड इन्सल्टेड मी ॲट हिज बर्थडे पार्टी इन फ्रंट ऑफ अदर फ्रेंड्स, की बाकीच्या मित्रांसमोर माझ्या मित्राने त्याच्या बर्थडे पार्टीमध्ये माझा अपमान केला. फोर्थ, ऑन माय वे टू स्कूल वन्स आय सॉ सम पीपल वेअर बीटिंग द डॉग विथ स्टिक्स, की ज्यावेळेस मी शाळेत जात होतो तर माझ्या शाळेतील मार्गावर मी असं पाहिलं की काही लोक काठीने कुत्र्याला मारत होते. फिफ्थ, वेन आय फेल्ड इन मॅथ्स फॉर द फर्स्ट टाईम, की ज्यावेळेस मी गणितात पहिल्यांदा नापास झालो होतो. या काही गोष्टी आहेत ज्या विसरायला कठीण आहेत आणि ज्याच्यामुळं आपण फार मोठ्या प्रमाणात अपसेट होतो. सेकंड ॲक्टिव्हिटी, राईम स्कीम इज अ पॅटर्न ऑफ लाईन्स दॅट राईम अदर लाईन्स इन द स्टांजा ऑफ द पोएम. आता राईम स्कीम काय असते, की कवितेच्या प्रत्येक ओळीतील शेवटच्या शब्दाच्या उच्चारावरून राईम स्कीम निश्चित केली जाते. ही एक यमक योजना आहे आणि यमक जुळणाऱ्या ओळी दर्शवण्याकरता मुळाक्षरामधील जे काही शब्द आहेत, ए, बी, सी इत्यादी अक्षर लिहून ते दाखवले जात असतात. दिस पॅटर्न ऑफ रायमिंग वर्ड्स can be referred to by using letters of alphabet to indicate lines that rhyme, की या राईम दर्शवणाऱ्या ज्या काही ओळी आहेत त्या आपण हे जे काही अल्फाबेट आहेत ए, बी, सी, डी यांनी दर्शवत असतो. फॉर एक्झाम्पल, इन द फर्स्ट स्टांजा ऑफ द पोएम द राईम स्कीम इज ए, बी, सी, बी, की आपण पहिलं कडवं पाहूया कवितेचं. तर पहिल्या कडव्यामध्ये जी राईम स्कीम आहे ती आहे ए, बी, सी, बी. आता या कडव्यामध्ये ए, बी, सी, बी ही राईम स्कीम कशी आहे ती बघू. बघा, पहिली ओळ पहा, स्टिक अँड स्टोन्स मे ब्रेक माय बोन्स. बघा, शेवटचा शब्द आहे बोन्स. आता आपण पहिली ओळ असल्यामुळे या ओळीला आपण ए असं देऊ. शेवटचा शब्द बघा बोन्स आहे. दुसरी ओळ, बट वर्ड्स कॅन अल्सो हर्ट मी. बघा, या ओळीमध्ये बट वर्ड्स कॅन अल्सो हर्ट मी, शेवटचा शब्द आहे मी. बोन्स आणि वरच्या ओळीतील बोन्स आणि या ओळीतील मी हे शब्द राईम होत नाहीत. त्याच्यामुळं पहिल्या ओळीला आपण जर ए नाव दिले असेल तर याला बी द्यावे लागेल. आता बघा, तिसरी ओळ, स्टोन्स अँड स्टिक्स ब्रेक ओनली स्किन. आता या ओळीचा शेवटचा शब्द आहे स्किन. मग हा स्किन शब्द पहिल्या ओळीतल्या बोनसोबत राईम होतो का? तर नाही होत. दुसऱ्या ओळीतील मी सोबत होतो का? नाही. म्हणजे एही नाही, बीही नाही. मग याला नाव द्यावं लागेल सी. या कडव्यातील चौथी ओळ कोणती आहे बघा, व्हाईल वर्ड्स आर घोस्ट्स दॅट हॉन्ट मी. शेवटचा शब्द आहे मी. बघा, आता
शेवटचा शब्द काय आहे? मी. मग मी हा शब्द बोनसोबत राईम होतो का? तर नाही. त्यामुळे इथं ए लिहिता येणार नाही आपल्याला. मी हा शब्द दुसऱ्या ओळीमधील मी सोबत राईम होतो. मी. सी मध्ये स्किन सोबत होतो का? तर नाही. म्हणजे हा शब्द दुसऱ्या ओळीतील मी या शब्दाशी राईम होतो. म्हणजे आता या ठिकाणी आपल्याला बी लिहावं लागेल, ज्याच्यासोबत तो राईम झाला ते अल्फाबेट. मग बघा आता ए बी सी बी अशा पद्धतीची राईम स्कीम या स्टांजामध्ये तयार झालेली आहे. या ठिकाणी ही वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी पूर्ण झाली. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलचे सर्वच व्हिडिओज ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये गरजू विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा. काही अडचण असेल, काही सजेशन असेल, काही इन्फॉर्मेशन असेल किंवा रिप्लाय द्यायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट टिल द एंड शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू. थँक्स अ लॉट.